हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. अहमदाबाद विमानाच्या अपघाताचं कारण लवकरच समजणार. अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स शोधण्यात यश. फॉरेन्सिक विभागानं ताब्यात घेतला अपघातग्रस्त विमानाचा DVR. अपघाताच्या वेळी विमानातील सीसीटीव्हीने रेकॉर्ड केलेली दृश्य हस्तगत करण्याचा प्रयत्न. गुजरात दहशतवाद विरोधी पथकाकडून अहमदाबाद विमान दुर्घटनेचा तपास सुरू. NIA देखील तपासात मदत करणार. ब्रिटनकडून देखील स्वतंत्र चौकशी होणार. अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर DGCAचा मोठा निर्णय. बोईंगच्या 787 विमानाच्या सुरक्षा तपासणीचे आदेश. DNA चाचणीनंतर मृतदेह नातेवाईकांना सोपवण्यास सुरुवात. अनेक मृतदेह पूर्णपणे जळाल्यानं ओळख पटवण्यात अडचणी. अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्यू झालेल्या महाराष्ट्रातल्या नागरिकांचा आकडा 16वर. मुंबई, डोंबिवली, नागपूर, सोलापुरातल्या प्रवाशांवर काळाची झडप. अहमदाबाद विमान दुर्घटनेतल्या मृतांच्या करुण कहाण्या ऐकून देश सुन्न. कुणी लेक गमावला, कुणी बहीण, तर कुठे संपूर्ण कुटुंबावरच काळाचा घाला. पंतप्रधान मोदींकडून विमान दुर्घटना स्थळाची पाहणी. रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस. अपघातात बचावलेल्या विश्वासकुमार रमेश सोबतही साधला संवाद. अपघात टाळता येत नसतील तर सत्तेत का आहात? खासदार संजय राऊतांचा सरकारला सवाल. पंतप्रधान आणि हवाई वाहतूक मंत्र्यांनी अपघाताची जबाबदारी घ्यावी. राऊतांचा हल्लाबोल. मुंबई भाजपमधला अंतर्गत वाद चव्हाट्यावर. कांदिवलीतील जानुपाडा परिसरात आशिष शेलारांच्या दौऱ्याच्या वेळी राडा. शेलारांसमोरच भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी. आमदार बच्चू कडूंची अन्नत्याग आंदोलनाच्या 6व्या दिवशी प्रकृती खालावली. सरकार मागण्यांची दखल घेत नसल्यानं कार्यकर्ते आक्रमक. संध्याकाळी मंत्री बावनकुळे भेट घेणार. शनी शिंगणापूर देवस्थानने 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांसह 167 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं. अनियमितता आणि बेशिस्तीचा ठपका ठेवत दाखवला घरचा रस्ता. थायलंडमधील फुकेत ते नवी दिल्ली विमानाचं इमर्जन्सी लँडिंग. विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी. उड्डाणानंतर अंदमान समुद्राला वळसा घालून विमान पुन्हा फुकेतमध्ये लँड.